श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, आता श्रावण महिना चालू होत आहे आणि शिवपुराणानुसार प्रत्येक स्त्रीने शिवलिंगाची पूजा करताना कोणते नियम पाळायचे हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक ऐका, म्हणजे त्याचे फळ तुम्हाला चांगले मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, श्रावण महिना चालू होत असून श्रावणातील पहिल्या दिवसापासून शिवाच्या शिवलिंगाची पूजापाठ, आराधना, उपासना, पारायण, नामस्मरण करताना प्रत्येक भक्तांनी या नियमांचे पालन करायचे आहे. भगवान शिवशंकरांचा विशेष असा महिना, अतिशय शीघ्र फळ प्राप्त करणारा, आपल्या भक्तांची पूर्ण इच्छा करणारा, महत्त्वपूर्ण असा श्रावण महिना चालू होत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा आराधना करणार आहात. श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने प्रत्येक दिवशी शिवलिंग बनवून भगवान शिवशंकराची पूजा आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते. जगतजननी माता पार्वती असून देवादिदेव महादेवाला प्रसन्न करून घेतले होते. आपण तर काय सामान्य व्यक्ती आहोत, सांसारिक व्यक्ती असून आपणही श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराला जर श्रद्धेने आणि विश्वासाने, मनोभावाने प्रसन्न करून आपल्याला संकटातून मुक्त होता येईल. पहिले समस्यातून मुक्त करता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला फक्त शिवलिंगावर मनोभावे पूजा करायची आहे. शिवालयात जाऊन करा किंवा तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल त्याच्यावरती केलं तरीही चालेल. आषाढ महिना चालू झाला असला तरी एकादशीपासून 4 महिने देत्याचा काळ सुरू झालेला असून पौर्णिमेपर्यंत ऋषी महर्षी गुरु यांना या कालावधीपर्यंत आपल्या भक्ताचे दैत्यापासून संरक्षण करण्याचे सांगितलेले. त्यानंतर श्रावण महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत भगवान शिवशंकराच्या परिवाराला दैत्यापासून आपल्या भक्तांचे संरक्षण करण्यासाठी दिलेला असतो. आपल्याला या काळात श्रद्धेने, विश्वासाने भगवान शिवशंकराच्या अखंड परिवाराचं मनोभावे पूजा, आराधना, उपासना करत असताना या नियमांचे पालन करायचे आहे. चला तर मग पाहूया. आपण भगवान शिवशंकराच्या शिवमंदिरात तर जातो, त्यावेळेस आपल्याला श्रावण सोमवारी तसेच एखाद्या व्यक्ती श्रावण महिना अखंड भगवान शिवशंकराच्या मंदिरात जात असतात. तर शिवमंदिरात जाताना पायामध्ये चप्पल घालायची नाही. शिवमंदिरात जाताना प्रसन्न मनाने, मनामध्ये द्विधा म्हणणं, अंधश्रद्धा, अविश्वास न ठेवता भगवान शिवाची आणि त्याच्या कुटुंबाची सेवा करायची आहे. भगवान शिवाचे मनामध्ये नामस्मरण ठेवूनच आपल्याला घरातून बाहेर पडायचे आहे. ज्या वेळेस प्रथम आपण भगवान शिवशंकराची पूजा करणार आहोत, अभिषेक करणार आहोत, 1 लोटा जल समर्पित करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा विधी करताना कधीही उभं राहून पूजा करायची नाही. मैत्रिणींनो, आपल्याला खाली जमिनीवर बसूनच शिवशंकरांची तसेच पूर्ण परिवाराची पूजाविधी श्रद्धेने करायची आहे. तसेच शिवलिंगाची पूजा करते वेळेस आपल्याला दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे. आता बघा, श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होत असते. तर तुम्हाला अशा स्थितीत बसता आले नाही तरी तिथे जागा मिळेल तिथून तुमची मनोभावे पूजा केली तर भगवान भोलेनाथ ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. पण शक्य होईल तेवढे दक्षिणेकडे पाठ करून उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवाची पूजा करणे अतिउत्तम मानले जाते. आध्यात्मिक पुराणात हे विशेष म्हटले आहे. शिवलिंग जवळील दक्षिणेचा भाग हा भगवान शिवशंकराच्या पूजेचा अतिगृह प्राप्त करणारा मानला जातो. याशिवाय आध्यात्मिक पुराणात असेही म्हटले आहे, भगवान शिवशंकराचे पूजा करणाऱ्या प्रत्येक भक्ताने आपल्या कपाळावर त्रिपुंडाने भस्म लावूनच भगवान शिवाची पूजा करावी. तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होते. पूजा करत असताना आपल्याकडे एखादे रुद्राक्ष असेल किंवा रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्ष धारण करून भगवान शिवाची पूजा करणे अति फलदायी मानले जाते. यामुळे भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात. तसेच 1 लोटा जलामध्ये रुद्राक्ष टाकून ते शिवलिंगावर समर्पित करावे आणि जिथे भगवान शिवाचे जलधारी आहे तिथे भगवान शिवाचे चरण आहे तिथे पाणी 1 पात्रात घेऊन आपल्याला घरामध्ये शिंपडायचे आहे. दैत्यशक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत नाही आणि जर झाला असेल तर तो नष्ट होतो. भगवान शिवशंकराला श्रावण महिन्यात या वस्तू मनोभावे समर्पित केल्याने खूप फलदायी ठरते. प्रथम वस्तू आहे बेलपत्र. तुम्हाला बेलपत्र प्राप्त नाही झाले तर शिवलिंगावरील 1 बेलपत्र स्वच्छ धुवून घेऊन ते समर्पित करावे.
तुमच्याकडे एखाद्या शिवाला प्रिय असणारी वस्तू नसली तरी चालेल, पण बेलपत्र हे असणे अतिशय आवश्यक आहे. कारण सुवर्णाचे जेवढे महत्त्व नाही तेवढे भगवान शिवायला शिवलिंगावर एक बेलपत्र समर्पित करण्याचे महत्त्व आहे. या महिन्यामध्ये भगवान शिवाची बेलपत्राशिवाय पूजा करणे वर्ज्य मानले जाते. तसेच भगवान शिवशंकराला पाणी हे अतिशय प्रिय आहे. भगवान शिवाला जलाचा अभिषेक करताना आपल्या घरूनच पाणी घेऊन जावे. आपण जर मंदिरात जल घेतले तर आपल्या खात्यातील ते पुजाऱ्याला पुण्य प्राप्त होते असे म्हणले जाते. जर तुम्हाला तांब्यामध्ये जल टाकून नेणे शक्य नसेल तर तुम्ही एका बॉटलमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता व मग ते तांब्यामध्ये टाकून अभिषेक घालू शकता. असे करत असताना प्रथम भगवान शंकराची जलाधारी चरणस्पर्श आहे तिथे जल समर्पित करावे. त्यानंतर उजवीकडे श्री गणेश, डावीकडे कार्तिकी या अशोक सुंदरी माता, पार्वतीचे हस्तकमल, त्यानंतर जिथे शिवलिंगावर पाणी थेंब थेंब पडत असते त्या ठिकाणी थोडेसे पाणी आणि सगळ्यात शेवटी भगवान शिवाच्या कंकरवर समर्पित करावे. याने भगवान शंकराचा परिवार प्रसन्न होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येकाकडेच या वस्तू असतात असे नाही. त्यामुळे एक लोटा जलामध्ये काळे तीळ, मध, साखर, तांदूळ शिवलिंगावर ते जल समर्पित करावे. तसेच भगवान शिवशंकराला पांढरे इबीत, लाल चंदन, पिवळे चंदन, भस्म अतिशय प्रिय आहे. भगवान शिवशंकराचे स्मशानात स्थान असल्यामुळे भगवान शिवशंकराला भस्म हा अतिप्रिय आहे. त्यामुळे बघा, एक लोटा जलामध्ये भस्म टाकून शिवलिंगावर ते समर्पित करावे आणि ते भस्म टाकलेले जल दुसऱ्या पात्रात घेऊन घरी येऊन आपल्याला मुख्य दरवाजावर थोडेसे शिंपडायचे आहे किंवा घरामध्ये सर्वत्र शिंपडल्याने वाईट बाधा निघून जाते. शिवाला कधीही चंदन लावत असताना, भस्म लावत असताना त्रिपुंडाने लावावे. अगोदर मधले बोट आणि त्यावर वरचे बोट या 2 बोटांनी रेषा ओढाव्या. त्यानंतर खालच्या बोटांनी एक रेष ओढून त्यामध्ये ओम काढावे. असे म्हटले जाते, तुम्ही कितीही खचलेला असाल, तुमची कितीही परिस्थिती खचलेली असेल, बिकट असेल, संकटात असाल तर फक्त त्रिपुंडाने सुद्धा तुम्हाला भगवान भोलेनाथ खचलेल्या परिस्थितीतून चांगल्या मार्गापर्यंत आणण्याचे काम करतात. पण तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने हे करायचे आहे. भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र समर्पित करताना त्या प्रत्येक बेलपत्राला लाल चंदन, शुद्ध गाईचे तूप लावून समर्पित करून एका महामृत्युंजय मंत्र मनोभावे आणि श्रद्धेने म्हणायचा आहे. मनात हा विचार आणायचा नाही की हा उपाय मी करत आहे, हा पूर्ण होईल का नाही. जर मनामध्ये तो भाव आहे तो श्रद्धेचा भाव असावा. थोड्या वेळ बसून प्रत्येक बेलपत्रावरील ते चंदन आणि छोट्या डब्यात काढून रोज तुम्ही तुमच्या स्किनला लावा. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या स्किन संदर्भात ते सुद्धा तुमचे कमी होतील. जर तुम्हाला चर्मरोग आहे त्यातून मुक्तता मिळेल. कोणी काही घरी आजारी असेल तर त्या भागामध्ये त्या ठिकाणावर जरी तुम्ही ते चंदन लावले तरीही त्यांना आराम मिळेल. सोमवारच्या दिवशी भगवान शिवाला किंवा अखंड श्रावण महिन्यामध्ये दीपदान केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते. ज्ञानाची प्राप्ती होते, चांगल्या मार्गाची प्राप्ती होते. त्या व्यक्तीच्या मनामध्ये उभा अंधकार निघून जातो. त्यामुळे भगवान शिवशंकराच्या मध्ये पूजा करावी. 11-21 असे दीपदान करावे, दीप प्रज्वलित करावे. भगवान शिवशंकराला तुम्ही मनोभावे कुठलेही फूल समर्पित करा, पण त्यामध्ये केवड्याचे फूल ही कधीही समर्पित केले जात नाही हे लक्षात ठेवा. भगवान शिवशंकराला केवड्याचे फळ ते जे काही आहे ते वर्ज्य मानले जाते. भगवान शिवशंकराच्या अखंड परिवाराला श्रद्धापूर्वक कुठलेही फूल स्पर्श करू शकता. नंतर शिवाला समर्पित केलेले तर ते आपल्या हातामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये शोभा येते, प्रत्येक कामात यश येते. आपल्या हातावरील रेषा दुर्भाग्य दाखवतात, त्या भाग्यात बदलू शकतात. एवढी शक्ती त्या शिवशंकराच्या पूजेमध्ये आहे. पण मनामध्ये कुठलीही अंधश्रद्धा आणि शंका ठेवायची नाही आणि सकारात्मकतेने आपल्या नशिबावर, हातावर विश्वास ठेवून ते फूल भगवान शंकराला समर्पित करायचे आहे. भगवान शिवशंकराला ज्यावेळेस आपण नैवेद्य समर्पित करत असतो तर आपल्याला ते समर्पित करीत असताना कधीही शिवलिंगावर हस्तकमल किंवा त्यांच्या परिवाराच्या ठिकाणी कधीही ते फूल समर्पित करायचे नाही. शिवलिंगाच्या अगोदर थोडासा भाग असतो, तिथे एखादा कागद अंथरून त्याच्यावरील नैवेद्य फळ मनोभावे समर्पित करावे. त्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेली तांदळाची खीर, गूळ टाकून समर्पित करावे. जमत नसेल तर गुळाचा नैवेद्यही दाखवला जातो. फळांमध्ये केळी हे अतिउत्तम फळ आहे.
केळी भगवान शिवाला समर्पित केल्याने तुमच्या नैवेद्याचा भाग बनवून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. बघा, आपण गेलं की डायरेक्ट शिवलिंगावर तिथं नैवेद्य काही जणी ठेवतात, तर तसं नका ठेवू. त्याच्या साईडला जो जागा असते तिथं एक कागद ठेवून त्याच्यावरती तुमचा नैवेद्य ठेवा. तसेच भगवान शिवशंकराचे चरणावरील जल घेतल्याने 84 योनीची पाप समाप्त होते. श्रावण महिन्यामध्ये या जगाचे खूप मोठे महत्त्व आहे. भगवान शिवशंकराला पूजाविधी करून मगच ते जल घ्यावे आणि ते जल अचमल केल्याने तसेच घरामध्ये शिंपडल्याने काशी विश्वनाथाचे दर्शन केल्याचे पुण्य आणि फळ प्राप्त होते. घरामध्ये शिंपडल्याने शिवाचा अभिषेक केल्याचे देखील फळ प्राप्त होते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची, शिवलिंगाची आणि शाळीग्रामाची, लड्डू गोपाळाची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.